शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली। ज्यांचं स्वतःचं अस्तित्व नवी मुंबई पुरतं आहे त्यांनी शिंदेंवर बोलू नये असं म्हात्रेंनी म्हटले। नाईकांनी पुन्हा शिंदेंवर टीका केली तर शिवसेना महिला आघाडीत चोख उत्तर देईल असा इशारा सुद्धा म्हात्रेंनी दिला। नागपूरच्या महापौर पदाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाय। 6 फेब्रुवारीला भाजपच्या महिला महापौर शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी होणार असल्याची माहिती। भीम मेळाव्यामध्ये गायिका अंजली भारतीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात अंजली भारतीने संतापजनक वक्तव्य केलं। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विट करून याचा निषेध केला। गणेश नाईक विरुद्ध शिंदे हा वाद पुन्हा पेटलाय। गणेश नाईक यांनी एमआयएमच्या सेहर शेखचं समर्थन केले। त्यानंतर आता शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत नाईकांवर टीका केली। सेहर शेखची बाजू घेऊन नाईकांनी आपला खरा रंग दाखवून दिला। सेहरच्या हिरव्या रंगाचे शिंतोडे त्यांनी भगव्यावर उडवल्याचं म्हात्रे म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून याचा जाहीर निषेध करण्यात आला। किशोरी पेडणेकरांनी ट्विट करत महिलांविरोधातल्या अशा गलिच्छ आणि अपमानास्पद भाषेचा निषेध नोंदवला। राऊतांनी कोश्यारी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेता नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले। संजय राऊतांची टेप 24 तासासाठी सुरू असते, ती बंद करावी। कोश्यारी हे संघाचं आणि देशाचं काम करत होते, त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत। संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बैठक पार पडणार आहे। महापौर निवड समित्यांसह सत्तेतल्या जबाबदाऱ्यांचं वाटप आणि इतर बाबींवर मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। चाळीसगावमधल्या शिक्षण संस्थेमध्ये सभासद नोंदणीवरून राजकीय वातावरण तापले। राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात संस्थाचालकांनी जवळच्या लोकांना सभासद केल्याचा सर्व पक्षांनी आरोप केला। तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षांची आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली। कराड उत्तर मतदारसंघातल्या जिल्हा परिषद भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ आणि पंचायत समिती उमेदवार अमित पाटील यांचा प्रचार शुभारंभ पार पडला। कोपर्डे इथल्या सिद्धनाथाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गावातून रॅली काढण्यात आली। अहिल्यानगर इथं महंत रामगिरी महाराजांनी वादग्रस्त टीका केली। वक्फ बोर्ड नाही तर भूमाफिया बोर्ड असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। दान न मिळताही जमिनी हडपल्या जात असतील तर ते भूमाफिया बोर्ड आहे अशा शब्दात महंत रामगिरी महाराजांनी घणाघाती टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्षानुवर्ष एकाच घरात उमेदवारी देण्यात आली। सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर कायम अन्याय झाला। राष्ट्रवादी काँग्रेसनं डावललं पण भाजपनं साथ दिली असं म्हणत जिल्हा परिषद उमेदवार विकास गायकवाड आणि पंचायत समिती उमेदवार दीपक खैरेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे संभाजीनगरमधल्या फोडाफोडीच्या आणि मनधरणीच्या राजकारणाचा निकाल आज स्पष्ट होणार आहे। बंडखोरी शमवण्यासाठी कोणत्या पक्षाला किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर आता आपण राजे झालो तसं डोक्यात ठेवू नये। सर्वसामान्य जनतेसोबत संपर्क ठेवा असं आवाहन अनुप अग्रवाल यांनी केलं। भाजपच्या 50 विजयी नगरसेवकांचा सत्कार धुळे शहरात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी त्यांनी नगरसेवकांना जनतेच्या संपर्कात राहण्याचं आवाहन केलं। बुधवारी मुंबईमध्ये मनसेची बैठक आयोजित करण्यात आली। सकाळी 11 वाजता एमआयजी इथल्या मुंबईतले प्रमुख पदाधिकारी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। मुंबईतल्या मनपा निवडणुकीतले उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेची ही महत्त्वाची बैठक आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बहुमत कुणाकडेच नसल्यानं मोठा पेच आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यानं भाजपचा महापौर व्हावा अशीच जनतेची इच्छा आहे। सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही महापौर बनवण्यासाठी काम करू असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। चंद्रपूरमधला काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे। काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद साधतोय। चंद्रपूरमध्ये भाजपचाच महापौर होणार असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। काँग्रेसचा एक गट मुनगंटीवारांच्या संपर्कात आहे असं काहीही नाहीये। सुधीर भाऊंचा बाण बिन तीर का कमाल असा टोला वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांना लगावला।
मुंबईतल्या ठाकरे गटाचे नगरसेवक आता पुढच्या प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेत जाणार आहेत। कोकण भवन नोंदणीचं आयुक्तांचं पत्र पालिकेत सादर केलं जाणार आहे आणि त्यानंतर पालिकेच्या कार्यालयामध्ये नगरसेवक म्हणून अधिकृत नोंद केली जाणार आहे। बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांची बैठक पार पडणार आहे। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी चिपळूण दौऱ्यावर आहेत। चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर महायुतीची सभा होणार आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर आता ग्रामीण भागात सुद्धा वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा रायगड जिल्ह्यात महायुती होण्याची शक्यता मावळली। याला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुनील तटकरे यांनीच केलं, कारण त्यांना शिवसेना आणि भाजपची युती आहे ती होऊ द्यायची नव्हती असा आरोप दळवी यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा प्रचार सभांचा धडाका सुरू होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकींसाठी मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत। बुधवारपासून सभांचा धडाका सुरू होणार असून मुख्यमंत्री 7 दिवसात 22 सभा घेणार आहेत। आज नागपूर काँग्रेसचा महानगरपालिकेतल्या आपल्या गटाची नोंदणी करणार आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा गटनेते म्हणून संजय महाकाळकर यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। संजय महाकाळकर हे सलग दुसऱ्यांदा प्रभाग 30 मधून निवडून आले। झेडपी पंचायत समितीचा अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यामध्ये भाजपच्या विरोधात दंड थोपटत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। युती असून सुद्धा सत्तार भाजप उमेदवारांच्या विरोधात थेट प्रचार करताना दिसतात। त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना थेट सामना पाहायला मिळतो।